नमस्कार. लसीकरणाच्या विषयावर महाराष्ट्रामध्ये खूपच गोंधळ होतोय आणि आता लॉकडाऊन लावायचा न लावायचा यावर देखील गोंधळ झालाय. लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये बोलताना 15 ते 20 तारखेपर्यंत खूप वाईट परिस्थिती येईल असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय. ही वाईट परिस्थिती येणार आहे तर राज्य काय उपाययोजना करतंय हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आपण याआधी राज्यात घरपोच लस मिळणार असा एक उपहासात्मक व्हिडिओ केला होता. सगळे लोक जेव्हा लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस घेत होते तेव्हा महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याच्या घरी लस द्यायला काही व्यक्ती गेले होते. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि तो प्रश्न म्हणजे एक लसची बाटली उघडली असता त्यात 10 डोस होत असतात. एक डोस शरद पवारांना दिला, उरलेल्या 9 डोसचं काय? कारण जर ती बाटली वापरली नाही तर ती बाटली वाया जाते. राज्यामध्ये आत्तापर्यंत 5 लाख लसी वाया गेलेल्या आहेत. आता 5 लाख लस वाया गेल्या असतील तर लसीची काळजी महाराष्ट्र किती घेतोय हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे एकट्या महाराष्ट्रावर हा दोष देता येणार नाही. काहीतरी अशी तांत्रिक कारणं, एखाद्या आरोग्य केंद्रात वीज पुरवठा बंद झाला, टेम्परेचर मेंटेन झालं नाही तर लसीचा साठा बिनकामाचा होऊ शकतो. पण राज्यामध्ये 5 लाख लसी वाया गेलेल्या आहेत, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता या 10 लसीपैकी एक लस शरद पवारांना घरी जाऊन दिली गेली, उरलेल्या लस कुठे गेल्या हाच मोठा प्रश्न होता. राज्याचे आरोग्य संचालक लोकांची खूप काळजी घेणारे आहेत. तात्यासाहेब लहाने यांना जनतेची काळजी आहे. त्यांनी लोकांना दृष्टीदाता म्हणून ते ओळखले जातात, म्हणूनच त्यांना पद्म पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. शरद पवारांच्या घरी लसीचा एक डोस उघडल्यानंतर उरलेल्या 9 लसी कुणाला दिल्या हे देखील लहाने यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. ही गरज यासाठी अधोरेखित करतोय की लसीच्या दुसऱ्या दिवशीच उच्च न्यायालयानं अशा घरी जाऊन राज्यकर्त्यांना किंवा राजकारण्यांना लसी देऊ नयेत असं स्पष्टपणे फरमावलेलं होतं. न्यायालयाचा हा आदेश किंवा ही सूचना, ही टिप्पणी, जो काही शब्द वापरायचा आहे ती टिप्पणी आल्यावर खरं तर बाकी लसी कुणाला दिल्या गेल्या हे उघड करणं आवश्यक होतं. कारण पुढे त्या 9 लसी वापरल्या गेल्या का हे देखील खूप महत्त्वाचं आहे. वापरल्या गेल्या असतील तर आनंद आहे. घरी जाऊन असेल तरीही ठीक आहे, त्याविषयी आम्हाला भाष्य करायचं नाही आहे. पण त्या 9 लसींचा वापर झाला आहे का, आणि झाला असेलच तर तो कुणाला दिल्या गेल्यात हे देखील स्पष्ट करणं आवश्यक आहे. लहाने कदाचित या गोष्टी मोठेपणाने स्पष्ट करतील असं आपण गृहीत धरूया. खरं तर घरोघरी लस जाऊन देण्याची ही मोहीम सुरू केली असती आणि ती चालू ठेवली असती, प्रत्येक सामान्य माणसाला दिली असती तर अधिक बरं झालं असतं. पण तसं घडलं नाही. ही अपवादात्मक केस होती आणि अतिविशिष्ट एकाच व्यक्तीच्या घरी जाऊन लस देण्याची ही पद्धत होती. आता लसीकरणाच्या वादावर येऊया. महाराष्ट्रामध्ये 5 लाख लसी बाद झाल्यात हे वास्तव नाकारून चालणार नाही. आता 5 लाख लसी बाद झाल्यावर आणि 5, 6, 7, 8 तारखेला या दिवशी जी काही ओरड राज्यभरामध्ये झाली त्यातले आकडे आपण मागच्या लसलशीत वाद या विषयामध्ये आपण पाहिलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. लसीकरणाचे आकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये 89 लाखापेक्षा अधिकच्या लसी दिल्या गेलेल्या होत्या आणि त्या दिवशी महाराष्ट्र हे राज्य नंबर 1 वर होतं. उत्तर प्रदेश हे दुसरं राज्य होतं ज्याच्यामध्ये लोकसंख्या अधिक असूनही उत्तर प्रदेशचा क्रमांक दुसऱ्या नंबरवर लागत नव्हता. खरं तर महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही दुप्पट आहे, पण तरी देखील उत्तर प्रदेश दुसऱ्या नंबरवर नव्हता हे देखील आपण पाहिलेलं आहे. ती आकडे आपण पुन्हा बघताय, ज्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती त्यात महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता, राजस्थान क्रमांक 2 वर होता, गुजरात क्रमांक 3 वर होता, उत्तर प्रदेश क्रमांक 4 वर आहे, तर पश्चिम बंगाल क्रमांक 5 वर आहे. 3 राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही आहे, 2 राज्यामध्ये आहे. अगदी लोकसंख्येच्या प्रमाणात बघितलं तर फक्त गुजरातची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, पण तिथे लसीकरण जरा चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. चांगल्या प्रमाणाचा अर्थ असा नाही आहे की ते खूप कमी झालं आहे. पुन्हा मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये 89 लाख तर गुजरातमध्ये 81 लाख लसी दिल्या गेलेल्या आहेत.
जवळपास 90 लाख आहेत. 9 लाखाचा फरक महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे. आता ज्या दिवशी लसी आल्या नाहीत असं म्हटलं गेलंय, त्या दिवशीची एक गंभीर गोष्ट मला तुमच्या समोर मांडायची आहे. एक पत्र तुमच्या समोर आहे, ज्याच्यावरती स्पष्टपणे दिसतंय की राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत दिल्या गेलेले ते पत्र आहे. त्याच्यावरची अतिरिक्त संचालकांची सही आहे आणि 6 एप्रिल ही तारीख तुम्हाला दिसते आहे. या पत्रासोबत आणखी एक प्रोफार्मा जोडलेला आहे, एक माहिती जोडलेली आहे आणि ती माहिती खूप गंभीर आहे. त्यात असं म्हटलं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये लसीचा जो साठा आहे, वॅक्सिनचा जो साठा आहे, तो रिझर्व्ह ठेवण्यात आलेला आहे दुसऱ्या लसीसाठी. खरं तर असं ठेवणं काही गैर नाही आहे, म्हणजे हे असा साठा ठेवायचा असतो, करायचं असतं, हे सगळं ठीक आहे. पण त्यासोबत त्या लसीची आकडेवारी तुम्ही तपासून बघितली पाहिजे. म्हणजे आपण हा कागद बघताय तो तुमच्या समोरून जातोय. तब्बल अकोला रिजनमध्ये 16,160, औरंगाबाद रिजनमध्ये 34,720, म्हणजे जवळपास 34 आणि 16 आपण वरचे शे सोडून दिले तरी साधारणतः 40-50 हजार लसी या औरंगाबाद आणि अकोला रिजनमध्ये होतात. ठाणे विभागामध्ये 43,040, पुणे विभागामध्ये 77,920, 33,280, 55,330 नागपूरमध्ये, कोल्हापूरमध्ये 13,120 तर मुंबईमध्ये 37,120 अशा लसी रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. हा आकडा जर आपण बघितला तर 1,00,000-1,50,000 लाखाच्या सहज पुढे निघून जातो. म्हणजे 6 तारखेला महाराष्ट्रामध्ये राखीव साठा जो दुसऱ्या डोससाठीचा होता तो जवळपास 1,50,000 लाखाच्या घरात होता. लस नव्हती असं अजिबात नाही आहे. 85 लाख जे माध्यम आणि आरोग्यमंत्र्यांनी आकडा सांगितला होता त्यामध्ये, आणि राज्याच्या मुख्य सचिवांनी, मी केंद्राच्या लोकांकडे जात नाही आहे, तो सांगितलेला आकडा 21 लाखाचा फरक होता. म्हणजे या 21 लाख लसी अतिरिक्त होत्या. साधारण गणित आहे, 22-23 लाख लसी महाराष्ट्राकडे होत्या. म्हणजे 3 लाख पर डे या हिशोबानं 7 ते 8 दिवसाचा लसींचा साठा महाराष्ट्राकडं 6 तारखेला होता. आणि त्यानंतर काही लसींचा पुरवठा झालेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की कमीत कमी पुढचे 10-12 दिवस लसीकरणाची मोहीम प्रामाणिकपणे राबवता येऊ शकली असती आत्ता असलेल्या गतीमध्ये. पण ते घडलं नाही. फक्त राजकारणाचा विषय म्हणून या स्वरूपामध्ये हा विषय मांडला गेला. असं जर लसीच्या स्वरूपामध्ये तुटवडा दाखवून, म्हणजे केंद्रासोबत काय भांडायचं आहे ते भांडा, मोदींना लाख शिव्या घाला, आमची हरकत नाही. पण जर अशा स्वरूपातलं लसीकरण तुम्हाला थांबवायचं असेल आणि लोकांना वेठीस धरायचं असेल तर मग मात्र राज्याला देवसुद्धा वाचवू शकणार नाही अशी स्थिती आहे. जिथे देव वाचवू शकणार नाही तिथले मनुष्यरूपातल्या देवेंद्राकडे काय विनंती करायची. खरं तर हे भयंकर सत्य लोकांच्या समोर येणं आणि त्यावर राज्यानं खुलासा करणं आवश्यक आहे. म्हणूनच ही गोष्ट मांडायसाठी आपल्या पुढे आलोय. नमस्कार.